तर बाळासाहेबांसोबत शिवसेना वाढत असताना तू कुठे होता असा सवाल नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना केलाय। तर राणेंच्या टीकेला अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तू कुठे होता का असा सवाल दानवेंनी केलाय। नंतर कोंबडी विकता विकता तू शिवसेनेत प्रवेश केला अशी टीकाही दानवेंनी केली आहे। तू कुठे होता रे शामळा? कुठे होता? शिवसेना ज्या वाढत होती आम्ही वाढवत होतो। कोणी शिवसेनेकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही त्याचा बदोस करत होतो। तरी घराच्या बाहेर पडला का मातोश्रीच्या? आणि इकडे सिंधुदुर्ग एवढं मोठ्या गोष्टी आमचे होम मिनिस्टर बदनाम होऊ नये म्हणून आम्ही थांबलो। तू कसल्या गोष्टी गाडाबिड्याचे करतो? काम करायला पाहिजे होतं काय? काही प्रश्न विचारायला काय अर्थ आहे? तू कुठं होतास म्हणजे काय? बाळासाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, आदित्यसाहेब असतील, एक 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 ट्रान्सफर होत असतं। असं संघटना चालणारी प्रक्रिया आहे। मग बाळासाहेबांनी स्थापना केली तेव्हाच तरी तू होता का? तू तर नंतर आला कोंबडी विकता विकता मग शिवसेना जॉईन झाला। त्यामुळे मला असं वाटतं प्रश्न विचारायची काही गरज नाही। एका निवडणुकीत विधानसभेच्या वैभव नायकाच्या आमच्या तडफदार शिवसैनिकांनी नारायण राणेंना गाडलेलं आहे। बांद्र्यामध्ये एक पोटनिवडणूक लढली त्याच्यातही त्यांना गाडलेलं आहे आणि आता या लोकसभेत सुद्धा त्यांचं पूर्णपणे सफाया होणार आहे। त्यामुळे या नुसत्या पोकळ वाफा नारायण राणे सातत्याने रोज असतात, यू करू त्यू करू, काय करू शकत नाही आणि उद्धव साहेबांचं तर कधीच काय करू शकत नाही।